हे ट्रेडर्स, वेलकम टू द डेली अनालिसिस ऑफ गोल्ड, ज्यामध्ये आपण फक्त आणि फक्त मेजर लेवल्सवरतीच डिस्कशन करत असतो. आय होप तुम्ही एन्जॉय केले असतील. ज्या लेवल्स मी तुम्हाला काल दिल्या होत्या आणि त्या लेवलला तुम्ही ट्रेड नक्कीच घेतले असेल, प्लॅन पण केला असेल आणि कालचं जे अनालिसिस मी दिलं होतं परफेक्ट मॅच झालेलं आहे. आपला जो ट्रेड विथ व्ही आर हा टेलिग्राम चॅनल आहे, या चॅनलला तुम्ही चेक करा. किती छान पद्धतीने मी वन डायरेक्शन ॲनालिसिस काल दिलं होतं आणि तेच ॲनालिसिस आपल्याला पाहायला मिळते. ऑलमोस्ट त्याच लेवलला आपल्याला मार्केटने रिस्पेक्ट घेताना पाहायला मिळालेलं आहे. चला, आजच्या ॲनालिसिसला आपण स्टार्ट करणार आहोत. आणि जर तुम्हाला माझे ॲनालिसिस जे पण आहे ते युजफुल ठरत असेल, हेल्प करत असेल तुमच्या ट्रेडिंगमध्ये, तर चॅनलला सबस्क्राईब करा फ्रेंड्स, आणि तसंच लाईक आणि शेअर पण करा. तर आपण ज्या काल लेवल्स दिल्या होत्या तुम्हाला, डेली बायसही सांगितला होता की जर इथून रिजेक्शन मिळालेलं आहे तर आपलं टार्गेट हे बॉटम साईड राहणार आहे आणि कम्प्लीट आपलं टार्गेट हिट झालेलं आहे. ऑलमोस्ट 700 पिप्स विदिन अ सिंगल ट्रेड इथे तुम्हाला पाहायला मिळालेलं आहे. अशा ट्रेडसाठी तुम्हाला काय करायचं, चॅनलला सबस्क्राईब करायचं. चला, आजच्या मेजर लेवल्स फाइंड करूया लगेचच. आज पण तुम्हाला काय करायचं, स्टार्टिंग सेम करायची आहे. ऑलरेडी मी जे लेवल्स ड्रॉ करून ठेवलेले आहेत त्या लेवल्स इथे हायलाईट होतील, बघू शकता तुम्ही. कालचे जे आपलं एरिया आहे, काल आपला एरिया होता ऑलमोस्ट 4449 टू ऑलमोस्ट 4344 पर्यंत, आणि टार्गेट अचीव झालेला आहे. त्यानंतर आज जर तुम्ही बघितलं तर गोल्डमध्ये आपल्याला पुन्हा एकदा सेल्स साईड कॅन्डल जी आहे ओपन झालेली आहे आणि लिक्विडिटी हंट करून खाली आपल्याला कॅन्डल पुन्हा एकदा पाहायला मिळते. तर आपलं टार्गेट, काल मी तुम्हाला एक लेवल सांगितली होती ज्यामध्ये तुम्हाला झोन मेन्शन करून दिला होता की इथे काय आहे, आपला फेअर व्हॅल्यू गॅप आहे आणि इथून तुम्हाला काय मिळू शकतो, एक बायसेट प्लॅन नक्की मिळू शकतो, ज्याचा रिझल्ट तुम्हाला आज सकाळीच पाहायला मिळालेला आहे. ऑलमोस्ट 8:30ची कॅन्डल जी आहे ती आपल्याला इथे काय बाउन्स होताना पाहायला मिळालेली आहे. ओके फ्रेंड्स, तर अशा लेवलचा तुम्ही नक्कीच फायदा घेऊ शकता आणि ट्राय टू ट्रेड घेण्याचा प्रयत्न करा. फक्त की आपली जी लेवल दिलेली त्याच लेवलला तुम्ही ट्रेड प्लॅन करा, जेणेकरून तुम्हाला एसएल छोटे बसतील आणि रिवॉर्ड खूप छान मिळेल. नेक्स्ट बघू शकता तुम्ही, आता जो फॉल झालेला आहे इथे आपण काय केले, फिब रिट्रेसमेंट लावली आहे. 1 आवर चार्ट मध्ये आता आपण आहोत. 1 आवर चार्ट मध्ये तुम्हाला फिब रिट्रेसमेंट नुसार जर आज डाऊनफॉल कंटिन्यू राहिलाच तर आपल्यासाठी मेजर जो झोन आहे तो झोन आहे ऑलमोस्ट 70% टू 60% या एरियामध्ये. जर आपल्याला इथून सेलिंग पाहायला मिळाली तर कंटिन्युटी आपली जी राहणार आहे ती बेरिश कंटिन्युटी तुम्हाला पाहायला मिळू शकते. ऑलमोस्ट दोन्हीही न्यूज ऑल रिलीज झालेले आहेत. सीपीआय आणि पीपीआय दोन्ही डाटामध्ये आपल्याला गोल्डमध्ये फॉल पाहायला मिळाला आहे. तर आज मेजर ज्या लेवल्स आहेत त्या लेवल्स आहेत ऑलमोस्ट 4352, हा तुम्हाला एक सेलिंगसाठी, किंवा 50% रिट्रेसमेंटमध्ये 4337, ओके, 4337 ही जी लेवल आहे ही रिट्रेसमेंट लेवल असू शकते. तर बेस्ट लेवल असणार आहे 4352 सेलिंगसाठी. आपल्याला इथे हा एक झोन आहे आपला HSZ, हा झोन आहे. शिफ्ट करते मी इथे, ओके. तर HSZ हा झोन आहे, स्टार्टिंग लेवल आहे त्याची 4352 अँड ऑलमोस्ट जी लास्ट सेलिंग लेवल आहे तुमच्यासाठी 4363 ही लेवल आहे. आणि गोल्डने अजूनही एक लेवल जी आहे 200चा EMI इथे बघू शकता तुम्ही घेतलेली नाहीये. तर ऑलमोस्ट जर गोल्ड जर 4331 या लेवल पासून जर बेरिश कंटिन्यू झाला, 4331 पासून जर बेरिश कंटिन्यू झाला, तर इथे तुम्हाला एक आपली पीसीची लेवल आहे, या लेवलला मी शिफ्ट करते. पीसी लेवलला तुम्हाला इथे काय मिळू शकतं, एक छान बुलिश डायरेक्शन मध्ये मुवमेंट नक्की पाहायला मिळू शकते. तर आपलं नेक्स्ट टार्गेट काय असणार आहे, नेक्स्ट टार्गेट असणार आहे आपलं 4892 टू 4298 या लेवल पर्यंत आपल्याला पुन्हा एकदा गोल्डमध्ये बाईंगची ऑपॉर्च्युनिटी पाहायला मिळू शकते. जर तुम्ही इथे बाईंगची ऑपॉर्च्युनिटी मिस केली असेल तर या लेवल्सला खूप छान बुलिश मुवमेंटम आपल्याला पाहायला मिळू शकतो. तर आज या लेवल्स खूप इम्पॉर्टंट आहे, मेजर आहेत. अजून एक झोन तुम्हाला ड्रॉ करून देते, या झोनलाही तुम्ही लक्ष ठेवा की आपल्याला इथे एक छान बाय साईड मोमेंटम पाहायला मिळू शकतं. गोल्डमध्ये कंटिन्यू जर बेरिश मोमेंटम राहिला तर आपली जी कालची लेवल दिलेली, कालचं अनालिसिस नक्की बघा. त्या लेवलमध्ये गोल्ड कुठपर्यंत बेरिश होणार आहे याबद्दल मी सांगितलेलं आहे. तर आज आय थिंक याच लेवल्स इम्पॉर्टंट आहे. अशा पद्धतीने गोल्ड आपल्याला ट्रॅव्हल होताना पाहायला मिळणार आहे. आणि कालचं स्ट्रक्चर बघू शकता फ्रेंड्स तुम्ही. आपण एक ट्रेंड लाईन ड्रॉ केली होती. ट्रेंड लाईनच्या रिटेस्ट नंतर तुम्हाला इथे ट्रेड मी प्लॅन करायला सांगितला होता आणि त्याचा रिझल्ट तुम्ही बघू शकता, खूप छान झालेला आहे. तर याच लेवलला ऑलमोस्ट ट्रेड घेण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुमचे एसएल छोटे होतील आणि तुम्हाला रिवॉर्ड जो मिळणार आहे तो खूप छान मिळणार आहे. ठीक आहे, तर आजच्यासाठी एवढ्याच लेवल्स आहेत, या एकदम परफेक्ट आणि
ॲक्युरेट लेवल्स इथे तुम्हाला पाहायला मिळत आहेत. आय होप तुम्हाला आपला चॅनल हेल्प करत असेल ट्रेडिंगमध्ये ॲनालिसिस कसं करायचं, ट्रेडिंग कुठे प्लॅन करायची. तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब पण करा आणि लाईक आणि शेअर करा.